महाराष्ट्रातील कापूस खरेदी प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे अचानक थांबवण्यात आली आहे। या निर्णयाचा मोठा फटका अकोला जिल्ह्यासह विदर्भातील शेतकऱ्यांना बसला आहे। प्रशासनाने परिपत्रक काढून शेतकऱ्यांना केंद्रांवर कापूस न आणण्याचे आवाहन केले आहे। राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कापूस खरेदी प्रक्रियेला तांत्रिक अडथळ्यांमुळे तात्पुरता ब्रेक लागला आहे। अकोला जिल्ह्यासह विदर्भातील अनेक खरेदी केंद्रांवर पंजीकरण आणि बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने 11 फेब्रुवारीपासून कापूस खरेदी स्थगित करण्यात आली आहे। या निर्णयाचा परिणाम अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळसह विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर होणार आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट, हिवरखेड, तेल्हारा, मूर्तिजापूर, बार्शी टाकळी, चिखली, मलकापूर, शेगाव आदी प्रमुख खरेदी केंद्रांवर खरेदी प्रक्रिया ठप्प झाली आहे। प्रशासनाने शेतकऱ्यांना केंद्रांवर कापूस आणू नये असे आवाहन केले आहे, कारण खरेदी सुरू होण्याच्या निश्चित तारखेची अद्याप घोषणा झालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी, अन्यथा केंद्रांवर गोंधळ होण्याची शक्यता आहे। सॉफ्टवेअरच्या दुरुस्तीनंतर खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू होईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे।